सुस्वागतम। वर्ग 3 विषय मराठी। पाठ 9 महात्मा गांधी। स्वाध्याय समानार्थी शब्द। स्वातंत्र्य स्वतंत्रता, अग्रणी मुख्य, सत्याग्रह आत्मिक बळाने अन्यायाविरुद्ध झगडून सत्याची बाजू सांभाळणे, अहिंसा इजा न करणे, तत्वज्ञान तर्कशास्त्र, निशस्त्र शस्त्र नसलेला, श्रद्धा विश्वास, स्मृती आठवण। विरुद्धार्थी शब्द। दृष्ट विरुद्ध चांगला, दरिद्री विरुद्ध श्रीमंत, स्वतंत्र विरुद्ध परतंत्र, जहाल विरुद्ध मवाळ, अहिंसा विरुद्ध हिंसा। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला। महात्मा गांधीजींचे नाव मोहनदास करमचंद गांधी होते। त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद होते। भारतात महात्मा गांधींना राष्ट्रपिता असे संबोधले जाते। गांधीजींनी 1942 मध्ये छोडो भारत हे आंदोलन छेडले। एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, गांधीजी नेहमी कसे कपडे वापरत? उत्तर, गांधीजी नेहमी खादीचे कपडे वापरत। प्रश्न दुसरा, गांधीजींचे जेवण कसे होते? उत्तर, गांधीजींचे जेवण शाकाहारी होते। प्रश्न तिसरा, गांधीजींनी वर्ध्याजवळ आपला आश्रम कोठे स्थापन केला? उत्तर, गांधीजींनी वर्ध्याजवळ सेवाग्राम येथे आपला आश्रम स्थापन केला। प्रश्न चौथा, गांधीजी लोकांना काय संदेश देत होते? उत्तर, दुष्ट लोकांशी देखील प्रेमाने वागा असा संदेश गांधीजी लोकांना देत होते। प्रश्न पाचवा, गांधीजी कशाचे पुजारी होते? उत्तर, गांधीजी अहिंसेचे पुजारी होते। प्रश्न 6, गांधीजींची राहणी कशी होती? उत्तर, गांधीजींची राहणी अतिशय साधी होती। 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। गांधीजींनी इंग्लंडमध्ये कोणत्या ग्रंथाचा अभ्यास केला? उत्तर, गांधीजींनी इंग्लंडमध्ये भगवद्गीता, हिंदू, बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन व इतर धर्मांच्या ग्रंथांचा अभ्यास केला। प्रश्न दुसरा, गांधीजींची शिकवण काय होती? उत्तर, साधी राहणी व उच्च विचारसरणी, सत्य, अहिंसा व दुष्ट लोकांशी देखील प्रेमाने वागा अशी शिकवण गांधीजींनी दिली। वचन बदला। झाड झाडे, कपडा कपडे, चरखा चरखे, काठी काठ्या। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।